नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत जे काही रिन्युअल प्रोसेस होत्या किंवा ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज होते ते बंद करण्यात आले होते। म्हणजेच त्यांच्या जे काही सेतू सुविधा केंद्र आहे त्या केंद्रामार्फत त्यांचे राबवण्यात जात होते। जे काही नव्याने नोंदणी होती, नूतनीकरण अर्ज होते, क्लेम होते, ते सर्व काही त्यांच्यामार्फत राबविण्यात येत होते किंवा त्यांच्या थ्रू सेतू केंद्रामार्फत ऑनलाईन केले जात होते। तर यासंबंधी आता ज्या काही नव्याने वेबसाईटवरती अपडेट आलेले आहेत त्याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या श्रीकांत टोस्ट यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या वेबसाईटवरती मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे। बांधकामगार आपले नोंदणीकृत नूतनीकरण व लाभार्थी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगाराची आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेच्या ठिकाणी हजर राहिल्यास अर्ज जो आहे तो नामंजूर करण्यात येईल। म्हणजे तुमचा जो काही क्लेम वगैरे आहे त्याच तारखेला अपॉइंटमेंट घेतलेली असेल त्या तारखेला तुम्हाला तिथे जे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट घेऊन उपस्थित राहणं गरजेचं आहे। व लाभार्थ्याच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडल्याबाबत म्हणजे ज्या काही तारखा होत्या त्या तारखा आता तर ज्या काही तारखा आहेत त्या कशा पद्धतीने बदलायच्या ते तुम्हाला सांगतो। इथे पाहू शकता चेंज ॲप्लिकंट डेट फॉर क्लेम हे जे ऑप्शन आहे यावरती तुम्हाला जाऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जो काही भेटीची तारीख वगैरे आहे ती टाकून घ्यायची आहे आणि तुमची जी काही डेट आहे ती चेंज करून घ्यायची आहे तुम्हाला। व जे काही क्लेम होते, रजिस्ट्रेशन होते, जे आपण पहिल्या प्रोसेसनुसार कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशनमधून रजिस्ट्रेशन करत होतो वर्करमध्ये त्यांचे जे काही क्लेम होते ते क्लेम पण आपण इथे ऑनलाईन करत होतो। तसेच कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल त्यांचे जे काही रिन्युअल आहे ते रिन्युअलसुद्धा या वेबसाईटवरून करत होतो। तशाच पद्धतीने तुम्हाला अपडेट, क्लेम, रिन्युअल, रजिस्ट्रेशन सेम पहिल्याच प्रोसेसमध्ये करायचे आहे। व जे काही क्लेम करसाल त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या संबंधित तालुक्यामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल। तर मित्रांनो, अशाच इमारत बांधकामगारच्या रिन्युअल व सर्व काही ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे या संदर्भात माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नक्की एक कमेंट करा तुम्हाला कुठल्या वरती व्हिडिओ पाहिजे ते, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।